नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वैशालीनगर मुलुंड इथे राहणाऱ्या सृष्टी शशिकांत ठीक या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांच्या कुटुंबालाही भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार. द्या ओळख करून द्या. ही माझ्या बहिणीची मुलगी. नमस्कार. ही माझी मोठी बहीण. ही माझी आजी. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. ही माझी मुलगी क्षितिजा. हे माझे काका. नमस्कार. हे माझे चुलत दीर. हो. त्या जाऊबाई आहेत. नमस्कार. त्या पण जाऊबाई आहेत. नमस्कार. ही माझी मावशी आहे. हो, हो. ती माझी लहान बहीण बरं. आणि मावशीची मुलगी आहे. नमस्कार. सगळे ठीक आहात ना? व्हेरी गुड. कसं वाटतंय तुम्हाला आज? एकदम छान वाटते. खूप या क्षणाची खूप आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, कारण का या क्षणासाठी आज लग्नाला 10 वर्ष झाली. तेव्हापासून आम्ही नाव नोंदवलं होतं. तेव्हापासून आम्ही आतुरतेने वाट बघतो की हा क्षण कधी येईल म्हणून, आणि आज तो फायनली आला. मग आता हा क्षण आलेलाच आहे, तर एक उखाणा घ्या ना. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, शशिकांत रावांचं नाव घेते तुमचा ठेवून मान. बरं करता. शाळा कुठली तुमची? न्यू इंग्लिश स्कूल लांजा ज्युनियर कॉलेज रत्नागिरी. शाळा कुठली? माझी मुलं विद्या मंदिर. मग तुमची ओळख कधी झाली? आमची ओळख म्हणजे मी त्यांची जी चुलत बहीण आहे ती माझी फ्रेंड आहे. आम्ही सहज म्हणजे दिवाळीचा सण होता, भाऊबीज होती, तर तिला तिच्या भावासाठी गिफ्ट घ्यायचं होतं, तर आम्ही असंच मार्केटमध्ये सहज जात होतो, तितक्यात मला हे भेटले. तर म्हणजे त्यांना पण गिफ्ट घ्यायचं होतं, म्हणजे आम्ही सहज गेलो मार्केटमध्ये, गिफ्ट वगैरे घेतलो. ती त्यात पुरती ओळख होती. नंतर एका वर्षाने पुन्हा आमची ओळख झाली. परत दिवाळीला? नाही, पुन्हा आमची ओळख झाली. ती कशी काय? म्हणजे माझं क्लासचा टायमिंग आणि त्यांच्या ऑफिसचा यायचा टायमिंग, कारण का त्यांचं ऑफिस मुलुंडला होतं, तर माझं क्लासचं जायचं टायमिंग आणि माझा ऑफिसचा यायचा टायमिंग. क्लासचं टायमिंग कसं कळलं होतं? सर असं काही नाही आहे. असंच आहे. नाही असं काही नाही आहे. ॲक्च्युली 7:30ला 307 जी बस आहे आपली येथे, ती भांडूपवरून बरोबर त्याच वेळेत यायची. माझी तीच का पकडायची तुम्ही? सर 8ची ड्युटी असायची. 8ची ड्युटी हो, असायची. तर मला 7:30ला तिथे पोचावं लागायचं, आणि 1-2 वेळा ठीक झालं, नंतर मग ती ओढ लागली की काय कंपनी म्हणजे बस आवडायला टायमिंग लागली? बस नाही पण मिळते त्या वेळेत. नंतर ओळख हळूहळू वाढायला लागली. सर कशी काय वाढली हो ओळख? तिकीट ओळख काढायची? म्हणजे नाही, आमचं टायमिंग त्यांचा यायचा आणि मला टायमिंग यायचं, मग तसं त्याप्रमाणे आम्ही तेव्हा ओळख झाली होती आमची, त्यामुळे तशा ते ओळखत होते. त्यामुळे मग त्याच्यावरून आमचं बोलणं वाढत गेलं, भेटणं वाढत गेलं. त्यामुळे किती वेळा भेटले? नाही सर, भेटायचं तेच असायचं एक टायमिंग, 15 मिनिटाचं उभं राहून फक्त. असं भेटणं म्हणजे क्लासला निघालीस की काय, हा, आज लेट झालात की काय, बस लेट झाली की काय, एवढंच बोलणं असायचं सर. बाकी असं वेगळं काही नसायचं. तुम्ही पण शोधायची बस? नाही मी पाहिलंय. हो, झालंय असं 1-2 वेळा झालेलं आहे, कारण का मध्ये काय झालेलं, 2-3 दिवस ते आलेच नव्हते, तर मी क्लासला जायची. नंतर मला 2-3 दिवसाने ते भेटले मला. मी त्यांना विचारलं काय झालं 2-3 दिवस तुम्ही आलातच नाही, काय म्हणजे तब्येत वगैरे ठीक नव्हती काय, 2-3 दिवस कंटिन्यूस तुम्ही आलात नाही म्हणून. तर मग त्यांना पण असं कुठेतरी थोडं वाटायला लागलं की ही पण वाट बघते. बस लेट व्हायची, त्यामुळे मी वैशालीनगरला आधीच्या पुढच्या स्टॉपला उतरायच्या ऐवजी कंपनी समोरच्याच गेटच्या समोर उतरायचो. पेट्रोल पंपाजवळ, तुम्हाला माहिती असेल. मग आणि इथं स्टॉप पुढे असायचं, तर मी जाणून बुजून नेहमी पुढे जायचो. तर त्यावेळी वेळ झाल्याच्या अभावी मी आधी उतरलो 3 दिवस. तर हिला वाटलं की मी आजारी वगैरे आहे की काय. येताना नंतर मला म्हणजे 3 दिवस तू काय आजारी वगैरे होतास का, आलास नाही. तर म्हटलं ही 3 दिवस का माझी वाट बघत होती, म्हणजे मला ते फील झालं. म्हणून म्हटलं चला बाई जरा आपण इथं विचारूया काय मनात वगैरे आहे की काय. प्रपोज कुठे केलं? प्रपोज पण तिथेच वैशालीनगरला, सकाळी 8:30च्या दरम्यान. कसं काय? सर तोच ना बसचा टायमिंग. काय विचारलं? तुला मी आवडतो का, की मला तुझ्याशी कंटिन्यू किंवा लग्न करायला आवडेल. मग तुम्ही काय म्हणाला? मी काहीच बोलली नाही. मी म्हटलं ठीक आहे, मी सांगेन. आणि मग ठीक आहे असं तुम्ही म्हणालात, पण त्या दिवसापासून ते ठीक नव्हते. काय हो? बरोबर सर. एक मला वाटतं 8 ते 10 दिवसामध्ये मी त्यांना होकार दिला. पण ते 8-10 दिवस तुमचं काय चाललं होतं? मी खूप घाबरलेलो सर. मी ऍक्च्युली तो स्टॉपच सोडून दिला होता नंतर. 4 दिवस तरी, कारण मी पप्पांना घाबरायचो. पप्पांना आणखी मेन म्हणजे घाबरायचो, पप्पांच्या ह्यांच्याच घरासमोर माझे चुलते राहतात. सगळे माझे ठीक परिवार आहे ना, 7-8 जण, ती यांच्या घरासमोरच राहतात. आमच्याकडे मी लहानपणापासून काकांकडे जायचो, ते पूर्ण फॅमिलीला ओळखायचो. पण मग तुम्ही काय केलं काय 8 दिवस? मग 8 दिवस मग मी हे चुलत्यांना माझी कंप्लेंट वगैरे करतील म्हणून खूप घाबरलेलो.
खूप म्हणजे खूपच घाबरलो मी. ते 8 दिवस तर कंपनीच्या गेटवरच उतरायचं, गेलोच नाही पुढे. मग एक दिवशी म्हटलं डेअरिंग करूया, जाऊया आपण, जे काय असेल तर होईल ते बघू नंतर. आणि तसं मी काकांच्या मुलाला सांगितलं होतं, मी असं केलंय प्रकरण बघा, तर काय करू, जाऊ ना तिथपर्यंत स्टॉपपर्यंत, पुढे काय होईल ते बघू. भावाला सांगितलं तर बोलतो ठीक आहे जा, बघू आपण काय होतं, काकांना वगैरे समजवू. मग गेलो. त्या दिवशी योगायोगाने मिळाली, ती भेटली मला. मी तर घाबरलेलो होतो, मी रस्ता क्रॉस पण करायची हिंमत नव्हती माझ्यात, अपोजिट साईडलाही असायची. तर म्हटलं जाऊया चला डेअरिंग करूया. काय तुमची दहशत होती बघितलं. गेल्याच्या नंतर विचारलं, म्हटलं 10 दिवस झालेत, सॉरी म्हटलं, नकार असेल चालेल मला, पण पुढे विषय वगैरे वाढवू काही नको, घरी वगैरे सांगू नको, काय मला नकार दिलास तरी नो प्रॉब्लेम, म्हटलं काही नाही मला. तर तिने बोले नाही गैरसमज काय करून घेऊ, नकार नाही आहे, पण तू माझ्यावर पूर्ण करशील ना, जर जसं प्रपोज केलं तसं लग्न वगैरे करशील ना, मला करायचं तर संपूर्णच करायचं आहे, असं कुठं मम्मी पप्पांची इज्जत वगैरे किंवा माझं काय इमेज घालवायची नाही. म्हटलं त्याच्याबद्दल निश्चिंत राहा वगैरे, काही नो प्रॉब्लेम असं सांगितलं. हो. आणि तुम्ही नंतर असं का बोललात? नाही म्हणजे करायचं तर व्यवस्थित कम्प्लीट करायचं. मग तर त्यांना मी होकार दिला त्यांना. खुश? खुश कसले, पण नंतर पण सर प्रॉब्लेम आले समोर. म्हणजे भेटायचं तर शक्यच नसायचं भेटायला, मी तरी काय सांगायचो, कारण माझं मामांचं लक्ष, माझी भाऊजी पण त्याच कंपनीत. मग काय केलं? आमच्या घरी प्रॉब्लेम का होता, माझं गाव आहे रायगड आणि त्यांचं गाव आहे रत्नागिरी, त्यामुळे मम्मी तयार नव्हती की आता मुलीला एवढ्या लांब कशी द्यायची. आपल्या तिथे कोणी ठीक आहे, आता शेजारी आपल्या ओळखीचे आहेत, पण एवढ्या लांब देणं म्हणजे थोडं, त्यामुळे ती अगेन्स्ट होती. पण आजी आणि पप्पा कायम माझ्यासोबत होत्या, बहिणी पण माझ्यासोबत होत्या. काय बहीण तर खूपच होती. लास्ट नंबर ते रेणुका म्हणून आहे ना, तिने तर खूप आम्हाला support ज्यावेळी हिला आजीला खूप धावपळच, मुलगी मोठी झाली वगैरे, आपण बघूया वगैरे, पप्पांना सांगायचे सारखे. तर ती आजीने हिच्याकडून खास फोटो काढून पण घेतला होता, छोटा आपला नॉर्मल जो नॉर्मल दाखवायचा फोटो दाखवायसाठी घेतात तसा, आणि आजीने ठेवला होता कुणाला रिलेटिव्हला दाखवायला वगैरे. तर आमच्या मॅडमनी, छोट्या मॅडमनी तो फोटो लपवूनच ठेवला होता आधी, 2-3 दिवस कुणाला देतील म्हणून. आणि मला फोन केला, शशी, तेव्हा फ्रेंड सारखीच राहायची, शशी असं असं झालंय, मी फोटो लपून ठेवला, फोटो लपवून ठेवलाय, तुम्ही भेटू शकता का? तर आम्ही वैशालीनगरात 3 जण भेटलो, आणि ती बोलते की तुम्ही काही करा, मला पण तुम्ही खूप आवडताय, ताईसाठी बहिणीसाठी वगैरे, तर तुम्ही काही करा, मग घरी तुम्ही तरी सांगा नाही तर आम्ही तरी सांगतो. मग ताईला म्हणतं ताई असंच आहे, तर ताई बोलते मी नाही काय करू शकत, पहिलं भाऊजींना सांग, मग मोठ्या भावांना सांग, दादांना सांग वगैरे. मग सगळ्या फॅमिलीला सांगितलं, तर सगळ्यांचा होकार उरला, हिने पलटी खाली तर तू काय करशील, मार पडतील आपल्याला वगैरे, इज्जत वगैरे जाईल. तर म्हटलं नाही. मग भाऊजी बोलले की मी त्याच्या पप्पांना भेटतो प्रत्यक्षात, माझ्या ताईचे मिस्टर आणखी दादा बोलले. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही भेटलो वैशालीनगरला, पप्पा वगैरे आम्ही. तो दिवस त्यांनी पण काही दिवस घेतले की नक्की नाही सांगत मी आता वगैरे, तर शिक्षण वगैरे पूर्ण होऊ दे. पण मग भेटायचे कसे तुम्ही? भेटायचं सर आम्ही मुश्किल नाही. भेटायचं म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये वगैरे असं भेटायचो, असं जास्त भेटायला नाही मिळायचं, कारण का आम्ही मेन म्हणजे आम्ही घाबरायचो की कोणीतरी पाहेल किंवा काय, त्यामुळे आमचं सहसा लांब कुठे फिरणं किंवा भेटणं असं झालं. नॉर्मली आम्ही जे हॉटेलमध्ये किती पण दिवस चाललं होतं हे सगळं? तरी 3 वर्ष झालेलं, म्हणजे लग्नाच्या आधी 3 वर्ष. त्यांनी बघितलं आज 3 वर्षात जवळजवळ 900 वेळा आज त्यांनी जीभ चावली आहे. जरा काय झालं, टेन्शन आलंय ना त्यांना. काय सर टेन्शन नाही आलंय, सगळ्यांसमोर पहिल्यांदाच बोलतो या घरच्या फॅमिली बरोबर. प्रकरण यांना कुणालाच माहित नाही की आमचं लव्ह मॅरेज आहे. होय, निम्म्यांना माहित नाहीये लव्ह आणि अरेंज मॅरेज. माझ्याकडच्या फॅमिली तर निम्मच माहित नाही की लव्ह मॅरेज आहे. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 10 वर्ष. 10 वर्षाचा संसार सुखाचा आहे. याचं कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि त्या प्रेमाचा आदर केला. आज या सगळ्या कुटुंबाने त्याचा स्वीकार केला, म्हणून हे सगळे एवढे आनंदी आहेत. हो सर. पण वहिनी, आत्ता या ठिकाणी एक खेळ आहे पहिला. ओके. खेळ सोपा आहे. दोघांनाही 10-10 चेंडू या स्टँडच्या वरून टाकायचे आहेत, आणि खाली त्या टोपलीमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 3 चेंडू जर गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 चेंडू गोळा झाले तर दुसरं, 7 ही गुणसंख्या झाली तर तिसरं बक्षीस, आणि 10 ही गुणसंख्या झाली तर चौथं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळणार. हां, चला सुरुवात तुमच्यापासून होईल. जरा पुढे गेला. एक 2 3 4 5. वहिनीने अर्ध काम केलेलं आहे. 10 संधी तुमच्यासाठी. आता बघूया कुठल्या बसस्टॉपवरून कसा चेंडू टाकताय.
6 7 8 9 अरे 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 बाहेर पडलं. 1 गुण पाहिजे, 1 पॉइंट. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू सर. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. थँक्यू सर. आणि 9 गुणसंख्या झाल्यामुळे ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. थँक्यू सर. सगळ्यांनी यांच्याशी असलेलं तुमचं नातं सांगायचं आणि या दोघांच्या स्वभावाविषयी सांगायचं. बोला. मी त्याची बहीण बोलते आणि ती माझी वहिनी लागते. स्वभाव मनमिळावू आहे, व्यवस्थित आहे. मी यांची जाऊ आहे. कसा आहे स्वभाव? चांगला आहे यांचा स्वभाव दोघांचा. हो. हो. मी तिची लास्ट नंबर बहीण. माझी बहीण खूप प्रेमळ आहे आणि भाऊजी तर खूपच चांगले आहेत. मेनरोल आहे तुमचा. ते खूप चांगले आहेत आणि प्लस त्यांना कलेची खूप आवड आहे. ते स्वतः गाणं बोलतात. त्यांचं स्वतःचं नमन कार्यक्रम पण आहे. नमनात गाता तुम्ही? सर नाटक नमन वगैरे, कविता. तुम्हाला कविता आवड पण आहे? लिहितात. वहिनींवर गायला पण लिहिली की आवड नाही आहे. कविता? हो, लिहिलेली आहे ना. हो, सांगा ना, काय कुठली केली होती? तुझी वाट पाहत उन्हात उभा होतो. असणार 307 नंबर बस स्टॉपवर. हां हां, बोला. तुझी वाट पाहत उन्हात उभा होतो. प्रत्येक मुली बारकाईनं पाहत होतो. तू येशील असा मनाचा भ्रम होता. यायचं नव्हती तर आशा दाखवलीस कशाला. रडवायचंच होतं डोळ्यांना तर ओलं का केलं म्हणाला. जीवनात अशी पुन्हा चूक कधी करू नकोस. सरळ सध्या मुलाला कधी बेडा करून सोडू नकोस. का असं काय केलेलं त्याने? मध्ये असं तो खूप थोडं चिडचिड करायची ना, तर मी तिला म्हटलं, मी सगळं फोन करणं टाळलं होतं सर, म्हणजे 1-1.5 महिना तरी. त्यावेळी ती कविता लिहिली होती. तर तिला कविता वाचून दाखवल्याच्या पाठवल्याच्या नंतर तिच्यानंतर कधीच नाही तसं झालं. हो, आजपर्यंत तरी. मग परत केलीच नाही नाही कविता? कधी नाही, तिच्यावर तर नाहीच केली. बरं, अजून कोण बोलणार? जावयांबद्दल बोलण्यासाठी असे म्हणजे वाखाणण्याजोगे जावई आहेत. कुठे बोट ठेवण्यासारखी जागा नाही आहे त्यांच्या माझ्या मनामध्ये. माझ्या जीवनामध्ये 3 मुलींशिवाय मला मुलगा नव्हता. जावयांच्या रूपाने माझ्या जीवनामध्ये 3 मुलगेच आलेत. इतकं सगळं ते बोललेले आहेत आज तुमच्यासाठी, हो की नाही? कसं वाटतंय? मी त्यांना कायम सांगायची की आम्हाला भाऊ नाही, म्हणजे आपल्याला मम्मी पप्पांना सपोर्ट करणं हे तुम्हीच ॲज अ त्यांना मुलं म्हणून तुम्ही सपोर्टिव्ह करायचं, हे त्यांना मी कायम सांगायची. आणि ते कुठे मला कमी असं हे कमी सांगतच नाही की नाही मम्मी पप्पांसाठी करायचं कायम. मला एक सांगू इच्छिता की ते जेवण फार छान बनवतात. म्हणजे मला तसं नाही, घरातल्या सगळ्यांनाच त्यांच्या हाताचं जेवण जेवायला फार आवडतं. अत्यंत उत्साही आहेत, खूप उत्साही आहेत. पण हे सगळे जे बसलेले आहेत ते तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का, मला बघायचं आहे. त्यासाठी आता एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर ती जी उशी आहे ती एक एक पुढे पुढे पास करत राहायची आणि गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक आव्हान आहे. ते आव्हान जर त्यांनी पूर्ण केलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. गाणं. टप्पा टप्पा फुटबॉल खेळायचा आहे. 30 सेकंद. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 30 सेकंद. हा, दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हे झी मराठीकडून ही भेट होती. म्युझिक. चमच्याच्या सहाय्याने गुलाबी रंगाचे चेंडू दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे. 30 सेकंदामध्ये 7 चेंडू. बघूया. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. 15, 20. तुमची वेळ संपली आत्ता. थांबा. हा, 11.
अभिनंदन. झी मराठी, झी मराठीकडून ही भेट. म्युझिक. दुसरी बहीण. मराठी गाण्यावर नाच करा. गौरी मांडवा काली. वा 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 वा, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? गरब्याची वेळ संपली तरी तुम्हाला गरबा खेळायचा असतो. मान्य आहे? मान्य आहे, मला नाचायची खूप आवड आहे. हो. प्रत्येक वेळेला पिकनिक तुमच्यामुळे रद्द होते. मान्य आहे? बापरे. हो की नाही सांगा. हो आहे, आरोप आहे. पिकनिकला जायचं झालं ना की तुमचं नेहमी असतं किती लांब आहे ते, आता कशाला जायचं तिकडे. खरं आहे का? हो खरंय. हं? हो खरंय. जेव्हा हॉरर मूवी बघता तेव्हा रात्री कडी ओपन करता काय करता म्हणजे? मोठा किस्सा. हॉरर पिक्चरचा काय झालं वहिनी सांगा लवकर. ऍक्च्युली एकदा हॉरर मूवी चालू होती आणि अचानक खूप मोठा आवाज आला. असा आवाज आला की मी कुठे पळू आणि कुठे नाही. आणि मी अक्षरशः दरवाजाची कडी उघडली आणि मी बाहेर पळाली. अरे माझा मोठा भाचा होता, तो विचारला का मामी तू पळते कुठे पळते कुठे. त्यावेळी खूप मोठा किस्सा झाला होता. त्यामुळे हॉरर मूवी त्यानंतर मी कधीच पाहत नाही. बरोबर. रागीट आहात स्वभाव तुमच्या बोलण्यामुळे कधी कधी समोरच्याचं मन दुखावतं. होत असेल कधी रागाच्या वरात. चिडचिड या सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये कायम आहे. काय म्हणणे? होते चिडचिड कधी, काही कारणास्तव पटकन एखादं काही काम नाही झालं किंवा सकाळची ऑफिसची घाईची वेळ असते तर मी यापुढे कंट्रोल स्वतःमध्ये बदल करायचं. करायचा असेल तर कुठला? हाच मेन बदल आहे की एवढंच थोडी करावं चिडचिड पाहिजे. चिडचिड कमी करणार. चिडचिड थोडी कमी करावी, हाच माझा मेन पॉइंट आहे. समजा असं झालं तर तुम्ही काय, ती सांगेल त्या हॉटेलमध्ये पार्टी देईल तिला. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? हिच्यासाठी आज करेन की टायमिंगचं खूप लवकर येण्याचा प्रयत्न करेन. मग त्यांची चिडचिड कमी होईल. बरोबर आहे. नाही सर, तेच चिडचिड कारण तेच नाहीये. नाही नाही, बरीच आहेत सगळी तुम्हीच आहात कारण. नाही तर काय उगाच चिडतील का हो? नाही सर, उगाच पण चिडते ती. एखादी तिला कुठलाही रिझल्ट लगेच पाहिजे असं नाही ना होत. सगळ्या गोष्टी लगेच पाहिजेत. उदाहरण कुठे सरप्राईज झाली ना आणि एखादी दाखवायची म्हटली तरी पण मला आधी दाखव. अरे थोडा वेळ घे. बर्थडे दिवशी आम्ही गाडी तिला घेऊन दिली. ती गाडीची पूजा करायला पण तिला वेळ नव्हती, एवढी पण ती घाई करत होती. अरे चल ना बसूया गाडीवर. अरे म्हटलं हो ना. बरं बरोबर. आता क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी सासू सासरे आणि माझी आई. का? आईचं यासाठी मागू शकतो, कदाचित चुकून पण मी तर आम्ही कधी बोललोच नाही. तिन्ही मुलं, माझी बहीण किंवा दोन्ही भावंड, आम्ही आईला कधी दुखवलं नाही. कारण बाबांच्या नंतर आईने आणखी ताईने आम्हाला खूप हे हेल्प केलेली, आणखी मामा आमचे. त्याच्यानंतर आता हिची खूप बॅकिंग मिळाली त्या बाबतीत तरी. तर हिने कधी चुकून बोलली असेल तिला वाईट, आम्ही जर बोललोच नाही, पण हिने कधी चुकून वाईट बोलली असेल तर आईची माफी मागतो तिच्या वतीने. आणखी सासऱ्यांची यासाठी की मी तुमच्या पाठीमागे खूप तुमच्याबरोबर आधी म्हणजे खोटं बोलत होतो काही गोष्टीने. मी फोन पण करायचो सर यांच्या घरी, हां लँडलाईनवर यांच्या घरी. तर मामी माझ्या मी कॉल करून द्यायच्या की मैत्रीण बोलते म्हणून. तर त्या उचलायच्या, पण त्या खोट्या बोलण्याच्या बाबतीत मी मम्मीजवळ खोटं बोलायचो. भरपूर वेळा खोटं बोललो, एकदा पण नाही. हिशोबाच्या पलीकडे 1.5-2 वर्ष बोलत होतो खोटं असं फोनवर, जोपर्यंत स्वतःकडे फोन नव्हते तोपर्यंत, आणखी होत नव्हते तोपर्यंत. सॉरी, त्यासाठी आई मम्मी पप्पांची क्षमा मागू शकतो. तुम्ही कोणाची क्षमा? मी क्षमा म्हणजे ताई आहेत, आमच्या जाऊबाई आहेत, आई आहेत. आता आई माझ्याकडे असतात. जर काही कुठल्याही छोट्या काही कारणास्तव थोडा काही आवाज वगैरे वाढला असेल किंवा काही बोलली असेल चुकून वगैरे तर त्याबद्दल मी क्षमा मागते. असेच एकमेकांवर प्रेम करत आनंदात राहा. इतक्या 10 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणीत तुम्हाला नेलेलं आहे. तर त्या जुने दिवस आठवून पुन्हा एकदा तसंच एकमेकांवर प्रेम करा. वहिनी राग कमी करा, नक्की तुम्ही सर. वेळेवर या असं म्हणत क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.